6 डिसेंबरपासून संपूर्ण देशात समस्त नागरिक एक भयंकर दृश्य पाहत आहेत। आणि दृश्य काय? काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू ते आणि त्यांचे बंधू बलदेव साहू, या बलदेव साहू यांचा मद्य निर्मितीचा व्यवसाय ओरिसा, पश्चिम बंगाल या भागामध्ये 10 ठिकाणी वेगवेगळे छापे टाकले तर डोळे फाटून जातील अशा पद्धतीने नोटांच्या रांगा दिसल्या। त्या नोटा मोजवायला मशीन्स मागवायला लागल्या। 200 कोटी पार झाल्या, आता 300 कोटी पर्यंत गेल्या असतील। इन्कम टॅक्सने कारवाई केली आणि याचा अर्थ खूप स्पष्ट आहे की आजही काँग्रेस पैशातून सत्ता आणि सत्यातून पैसे, आणि काँग्रेस काही सुधारायचं नाव घेत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। एवढा मोठ्या प्रमाणात एकत्र मोठ्या नोटा 500च्या असतील, 200च्या, 100च्या असतील, ज्या असतील त्या या 300 कोटीपर्यंत मिळाव्यात आणि ते एका खासदाराच्या संबंधित असलेल्या जागेमध्ये जो खासदार काँग्रेसने 3दा पाठवला आहे, म्हणजे त्या खासदाराचं क्रायटेरिया काय? तर मद्य निर्मिती आणि ब्लॅकचे पैसे। काँग्रेसला आमचा सवाल आहे, नोटबंदीला तुम्ही विरोध का केला होता? एका बाजूला नोटबंदीला विरोध करायचा आणि सांगायचा की आम्हाला पारदर्शक पद्धत द्या, आणि दुसऱ्या बाजूला नोट संचय करण्याचा कार्यक्रम करायचा। त्यामुळे अशा या काँग्रेसला, सोनिया काँग्रेसला, ज्यांनी नोटबंदीला विरोध केला त्याला गावबंदी आणि शहरबंदी करावी जनतेने, असं आमचं आव्हान आहे। यांना शहरात आणि गावात घुसू देताच कामा नये। जनतेने यांच्यावर बंदी टाकली पाहिजे, कारण जिथे मिळेल तिकडे खाऊ असे बंधू साहू या पद्धतीचा कारोबार चाललाय। आणि अजून एक गंभीर विषय, मी याच्यावर यापूर्वीही बोललोय, पण त्याआधी या सगळ्या प्रकरणामध्ये इन्कम टॅक्सची कारवाई करते, यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, आमचं आव्हान आहे। महाराष्ट्रात जी पोपटपंची करणारे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी याच्यावर भूमिका स्पष्ट करावी। किंबहुना रोज सकाळी 9 वाजता जे पत्रकार पोपटलाल न सांगितलेली प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे ते सांगावं। काँग्रेसशी मैत्री करणाऱ्या उभाटाचं याच्यावरचं काय मत आहे? भूमिका काय? निषेध आहे की नाही? का नोटेला समर्थन आहे? आणि म्हणून ही गॅरंटी आहे माननीय मोदीजींची, मोदी सरकारची, जिथे जिथे काळा पैसा मिळेल, भ्रष्टाचार मिळेल त्यावर कारवाई होईल। रोज उठल्या सुटल्या यंत्रणांवर आरोप करायचे, मग कधी ईडी, कधी इन्कम टॅक्स, कधी SFIO, कधी CBI, या यंत्रणांचा गैरवापर होतोय। एक देशामध्ये वायुमंडल निर्माण करायचं की या यंत्रणांच्या विरोधामध्ये जनमानस झालं पाहिजे। कशासाठी? हे लपवण्यासाठी? या यंत्रणांच्या माध्यमातून यांचे काळे धंदे समोर येणार असतील तर ते येऊ नयेत म्हणून उभाटा, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे यंत्रणांच्या विरोधात बोलतायत। आणि म्हणून मोदी सरकार की गॅरंटी आहे की जिथे जिथे काळा पैसा आहे तिथे तिथे हल्ला होईल। अजून एक गंभीर प्रकरणाच्या विषयात मी मागेही बोललो होतो की दारू निर्मिती आणि दारूचे लायसन्स या विषयामध्ये काळा कारोबार चाललाय। त्याचा पहिला फटका केजरीवाल यांना बसला, त्यांचे सगळे गोरखधंदे समोर आले आणि मग त्यातल्या
काही आरोपी अजून जेलमध्ये आहेत. एक एक गोष्टी समोर येत आहेत. हे यंत्रणांच्या विरोधात बोलतात, पण यांचे काळे धंदे समोर येत आहेत. आणि त्यावेळेला सुद्धा लिकर लायसन्स आणि लिकर इंडस्ट्री याच्या माध्यमातून आम आदमी पक्ष कसा भ्रष्ट आहे, योजना भ्रष्ट पद्धतीने कसा करते, योजनांचा दुरुपयोग कसा करते समोर आलंय. ही पहिली घटना. त्यानंतर आता दुसरी घटना ही काँग्रेस की मद्य निर्मितीचा व्यवसाय करणारा बलदेव सिंग साहू याचा भाऊ खासदार साहू 200 कोटीच्या नोटा, परत व्यवसाय मद्य निर्मिती. आणि म्हणून ही जे काटे आहेत या यंत्रणांच्या एका अर्थाने घातलेल्या चौकशीचे, हे यंत्रणांच्या चौकशीचे काटे आम आदमी पार्टीकडून काँग्रेसकडे गेले. ते महाराष्ट्रात तर येणार नाहीत ना, कारण महाराष्ट्र विकास आघाडीने उद्धवजींच्या नेतृत्वातल्या सरकारने असंच लिकर लायसन्सचं गौडबंगाल केलेलं आहे. अगदी किराणा मालाच्या दुकानावर आम्ही दारू विकायची परमिशन देऊ, ही धोरण निर्णय केलेले आहेत. अगदी कोविडच्या काळात मंदिरं बंद करू आणि मदिरालय चालवू, हे धंदे केलेले आहेत. म्हणजे पुन्हा धंदा तोच, मद्य निर्मिती आणि मद्य लायसन्स. ता चौकशीचा काटा आम आदमी पार्टी ते काँग्रेस ते महाराष्ट्र विकास आघाडी उद्धवजीच्या सरकारकडे येणार का हा सवाल आहे. आणि म्हणून या विषयामध्ये जनमानसात खूप आक्रोश आहे. भारतीय जनता पार्टी या विषयात आंदोलनही करणार आहे. काँग्रेसने यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी, उभाटाने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी, पत्रकार पोपटलाल यांनी त्याच्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. या पद्धतीची आमची मागणी आहे. धन्यवाद. ठीक है. 6 दिसंबर से हम लगातार देख रहे हैं पूरे देश में अचंभित करने वाली घटनाएं सामने आई है. बलदेव सिंह साहू, इनका लीकर का बिजनेस, उनके भाई धीरज प्रसाद साहू जो कांग्रेस के 3 टर्म के एमपी, राज्यसभा के एमपी, इनके अलग अलग स्थानों पर जब जांच की तो सामने आया हर गोडाउन में भरा हुआ है नोटों की गठरियां. 200 करोड़ के ऊपर नोट, करेंसी. ये कहां से आई? कांग्रेस के सांसद का इस करेंसी से क्या संबंध? इस प्रकार की नोटों की गठरी को रखने का मतलब क्या है? जो कांग्रेस नोटबंदी का विरोध कर रही थी वो इसके ऊपर भूमिका स्पष्ट करे. और हम तो मांग करते हैं कि कांग्रेस ने नोटबंदी का विरोध किया, लेकिन अपने काले करतूतों से पूरी नोट की गठरियां बांधकर अपने गोडाउन में रखते हैं. ऐसे कांग्रेस को जो नोटबंदी का विरोध करती है उसको गांवबंदी किया जाए, शहरबंदी किया जाए. जनता ही इनको सबक सिखाएगी, सिखा रही है. मद्य के निर्मिती के व्यवसाय में इस प्रकार की नोटों की बारिश कांग्रेस के कार्यालयों में तो नहीं ना हो रही है. और कांग्रेस अपनी इसके ऊपर भूमिका स्पष्ट करे. मोदी गारंटी ये जरूर है, मोदी सरकार की ये गारंटी है कि जहां जहां काला धन होगा वहां वहां प्रहार होगा. यही सभी दल, इंडी अलायंस के लोग, ये जो सेंट्रल एजेंसी की अलग अलग अपनी जो एजेंसीज है, इस एजेंसी पर आरोप करते हैं, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, ईडी हो, कि इसका दुरुपयोग हो रहा है, दुरुपयोग हो रहा है. आज इनकम टैक्स ने जो सामने लाया ये क्या है? अपने काले करतूतों को छुपाने के लिए ये जो एजेंसीज है इनके ऊपर आरोप लगाने का काम तो ये इंडिया अलायंस के लोग नहीं कर रहे हैं. अपनी भूमिका वो स्पष्ट करें. कांग्रेस के इस करप्शन को उबाटा शिवसेना का समर्थन है क्या? अपनी भूमिका वो स्पष्ट करे. मैंने पहले भी एक गंभीर विषय के ऊपर ध्यान आकर्षित किया था
कि जब लीकर से लेकर कोई भी बिजनेस में काले धन की कमाई कैसे ये लोग कर रहे हैं, उसका पहला परिणाम हमने देखा कि आम आदमी पार्टी को दिल्ली में उसका फटका भुगतना पड़ा। उनके कुछ लोग कोर्ट जेल में है, कोर्ट से जमानत नहीं मिल रही है। योजनाएं ऐसे बनाई कि लीकर और लीकर से रिलेटेड बिजनेस को फायदा हो और उससे काला धन। अब इन्वेस्टिगेशन का वो कांटा वहां से निकलकर कांग्रेस की तरफ आ गए, इस साहू बंधु की तरफ। इनका भी व्यवसाय मद्य निर्मित का। मन में सवाल यह है, महाराष्ट्र की जनता जानना चाहती है, ये इन्वेस्टिगेशन का कांटा अभी महाराष्ट्र विकास आघाड़ी उद्धव जी की सरकार की तरफ तो नहीं ना आने वाला, क्योंकि उन्होंने भी अपने कार्यकाल में जनरल स्टोर को में भी दारू बेचने का लाइसेंस देने का निर्णय किया था और कोविड के समय पर भी लीकर से लेकर लाइसेंस का काला धंधा किया था। और इसके लिए कांग्रेस अपनी भूमिका स्पष्ट करे, उबाटा शिवसेना अपनी भूमिका स्पष्ट करे और जहां जहां काला धन होगा मोदी सरकार वहां वहां पर हमला करेगी। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी पूर्ण 48 जागांवर काम करते, आमच्या मित्र पक्षालाही निवडून आणण्यासाठी काम करते। जे वर्षानुवर्ष आपला मतदारसंघ आहे असं सांगत होते ते आता काम करू शकत नाही। जनतेने त्यांना सोडलंय, जनतेने त्यांना बहिष्कृत केलंय। बोले कोई आहे हा नाही, कदाचित विरोधकांना आणि विरोधकांच्या माध्यमातून मीडियाचे जे लोक हा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची भूमिका स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्री महोदय या सगळ्या विषयात सरकारच्या वतीने आपली आणि सरकारची भूमिका मांडतायत। सरकार या विषयावर काम करतं, यापेक्षा माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही। मला वाटतं कोण काय पोस्टर लावतं याच्यावर मी प्रतिक्रिया देत बसलो तर मला अख्खा दिवस प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल। भारतीय जनता पार्टीचा मतदार मराठाई आहे, ओबीसी आहे, SC ST आहे आणि त्या ठिकाणी आदिवासी सुद्धा आहे। त्यामुळे आम्ही सर्वांना सबका साथ सबका विकास या भूमिकेत काम करणारे आम्ही आहोत आणि सर्व मतदारांना घेऊन आम्ही चालणारे लोक आहोत। नाही, मला वाटतं या ट्विटचं मी उत्तर देण्याची गरज नाही, कारण ज्यांची भूमिकाच काही अजून महाराष्ट्राला कळली नाही, ज्यांच्या पक्षाचा जन्म काय झाला, त्यांच्या पक्षाची धोरणं प्रथम काय होती, पहिला झेंडा काय होता, नंतरचा झेंडा का झाला, मग भूमिका मराठीवरून अन्य ठिकाणी का बदलली, भूमिका मोदींच्या बरोबर का होती, मोदी विरोधी का झाली, सगळ्याच विषयात धरसोड करणाऱ्यांनी त्यांच्या अगोदर भूमिकांची यादी काय आहे स्पष्ट करावी, मग दुसऱ्यांना प्रश्न विचारावे। नाही, शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर झाल्याच पाहिजेत, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पूर्ण मदत मिळालीच पाहिजे।
शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे आणि अन्य गोष्टींमुळे होणारा त्रास यावर सरकारची मदत ही सेवा म्हणून पोचली पाहिजे. भाजपची भूमिका त्या बाबतीत स्पष्ट आहे. सरकारही त्या बाबतीत काम करत आहे, कारण 40 जिल्हे जे केंद्र सरकारच्या असलेल्या नियमावलीनुसार दुष्काळी म्हणून घोषित केले गेले आहेत, त्यांना दुष्काळी म्हणून पूर्ण मदत सुरू झाली आहे. जे दुष्काळी घोषित करू शकले नाहीत पण अवकाळी पावसामुळे आणि अन्य गोष्टींमुळे बाधित आहेत, त्यांना दुष्काळी सदृश्य म्हणून घोषित केलं आहे. पण त्यांनाही दुष्काळी जिल्ह्यांसारखेच पूर्ण फायदे देण्याची योजना आणि निर्णय सरकारने केला आहे. अधिकाऱ्यांनी हे सगळं वेळेत पोचवलं पाहिजे. याचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी करेल आणि शेतकऱ्यांना न्याय देईल. संजय राऊत ज्यांनी मराठी माणसाच्या घराचे पैसे खाल्ले, संजय राऊत ज्यांनी राम वर्गणीची चेष्टा केली, संजय राऊत ज्यांनी त्या ठिकाणी राम मंदिराच्या जागेवरना वितांड निर्माण केला, संजय राऊत ज्यांनी मराठ्यांच्या मोर्चाला अन्य पद्धतीचं नाव देऊन समाजामध्ये तेढ पसरवली, संजय राऊत ज्यांनी कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांचा अपमान केला, अशा संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. मला वाटतं ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या जबाबीतना बातम्या करणं याला अपरिपक्वता म्हणतात. निर्णय आल्यानंतर त्याच्यावर आपण बोलू. तीन बार कांग्रेस के सांसद रहे तो उनका क्वालिफिकेशन क्या है? मद्य निर्मिती, कालाधन, अलग अलग जब यंत्रणाओं पर, एजेंसियों पर सवालिया निशान कांग्रेस क्यों खड़ी करती है? ऐसे एजेंसियों पर सवालिया निशान खड़ी करके उनके प्रामाणिक कामों को धुलित करने का काम कांग्रेस क्यों कर रही है? जब कोई व्यक्ति पकड़ा जाए तो उसका व्यक्तिगत मामला, तो फिर जिस प्रकार के आरोप और इंक्वायरी प्रियंका गांधी जी के पति और हो रही है, उससे पल्ला कांग्रेस क्यों नहीं झाड़ रही है? मुझे लगता है कांग्रेस इसमें पूरी तरह से इन्वॉल्व है. इन्वेस्टिगेशन में भी सामने आएगा. क्या साहू के मुद्दे पर महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी प्रोटेस्ट करेगी? पूरे महाराष्ट्र में कई जगह पर, प्रमुख जगह पर आंदोलन यहाँ पर होंगे. इसके अलावा आपने महाविकास आघाड़ी के लीगल लाइसेंस का जिक्र किया, भ्रष्टाचार की आशंका जताई. क्या सदन चल रहा है, आप ये मुद्दा उठाने वाले ताकि उस दौरान की जांच हो? इस प्रकार के मुद्दे उठाने के लिए तो मैं सदन में हूँ. आप आगे आगे देखेंगे. इसके अलावा राज ठाकरे ने नवाब अली के बहाने आप लोग पर टारगेट किया है, कहा है कि पटेल की भी जांच होनी चाहिए, नवाब की जांच होनी चाहिए. देखिए, राज ठाकरे जी का दल, उनकी स्वयं की भूमिका क्या है अभी तक महाराष्ट्र को समझ में नहीं आई. उनके दल की स्थापना किस लिए हुई ये अभी तक महाराष्ट्र को नहीं पता चला. बाद में उन्होंने धोरण किस बात का लिया, उसको क्यों चेंज किया, महाराष्ट्र को अभी तक पता नहीं चला. पहला झंडा अलग था, बाद में झंडा अलग क्यों लिया, इसके बारे में कोई स्पष्टता नहीं है. और इसके लिए हमको सवाल क्या पूछ सकते हैं, और इसके लिए इनके सवालों का जवाब देने की आवश्यकता ही नहीं है, जिनका कोई महाराष्ट्र में ना वजूद है ना उनके भूमिकाओं का स्पष्टीकरण है. जुहू में आज मुख्यमंत्री ने ट्रैक्टर चलाकर साफ सफाई की. संजय राउत ने कहा है कि सीएम अभी तक जो है ठाणे के पार्षद के मानसिकता से बाहर नहीं निकल पाए. नहीं, जमीन पर ही काम करना, पार्षद की मनस्थिति से ही काम करना राज्यों को अपेक्षित है. निचले स्तर पर काम करना यही महाराष्ट्र के हित में है. रोज सुबह उठकर पत्रकार पोपटलाल जी का काम करना ये महाराष्ट्र के हित में नहीं है. आज महाराष्ट्र में कई जगहों पर एनआईए छापेमारी कर रही है, आतंकी हमला अंजाम देने की कोशिशों की जानकारी सामने आ रही. सरकार की क्या भूमिका है, क्योंकि काफी नहीं, इसके बारे में मुझे जानकारी नहीं है, मैं उसके ऊपर भाष्य नहीं करूँगा. नाही, मला याची माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.